नमस्कार, मी तन्मय टिल्लू. रोकठोक या चर्चात्मक कार्यक्रमात आपलं स्वागत. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडीपासून सुरू झालेलं प्रकरण आता सचिन वाझे, मनसुख हिरेन हत्या, परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, अनिल देशमुखांवर झालेले आरोप आणि फडणवीसांचा डेटा बॉम्ब पर्यंत येऊन पोहोचले. या सर्व रणकंदनानंतर आता राज्यामध्ये नवी चर्चा सुरू झाली. अर्थातच राष्ट्रपती राजवटीची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यासाठीच देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. तर आठवले थेट राष्ट्रपतींना भेटून आलेत. संसदेच्या अधिवेशनातही भाजपच्या खासदारांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू शकते? असे सगळेच प्रश्न सध्या राज्याच्या जनतेला पडलेत आणि म्हणूनच त्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या रोकठोक विश्लेषणातनं. आणि या चर्चेत सहभागी होत आहेत राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट. सर, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. राज्यात सर खरंच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्याचं राज्यातलं वातावरण बघता काय वाटतं तुम्हाला? सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण हे फार सेन्सिटिव्ह पॉइंटला येऊन थांबलं आहे आणि आपण आत्ता म्हणालात की इथे राष्ट्रपती राजवट लागू करता येईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्पूर्वी मी आपल्या प्रेक्षकांकरता गव्हर्नरची पोझिशन काय आहे ती क्लिअर करू इच्छितो. कारण गव्हर्नरची पोझिशन जी महाराष्ट्रातली ती गेले काही दिवस थोडीशी वादात आहे आणि राष्ट्रपती राजवटीची शिफारस ही गव्हर्नरकडनं केली जाते. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ते आधी समजावून घ्यायला पाहिजे. आता 163 कलमाखाली राज्यघटनेच्या स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द गव्हर्नर. आणि हेच वर्डिंग बरोबर 74व्या कलमामध्ये राष्ट्रपतींकरता आहे की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द प्रेसिडेंट. त्यामुळे पंतप्रधानांचा सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. तसाच मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक असतो. फक्त एक वाक्य वेगळं आहे आणि ते असं आहे की राज्यपालांना काही गोष्टीत स्वतःच्या डिस्क्रेशनप्रमाणे म्हणजे स्वतःच्या अधिकारात काही निर्णय घेता येतात. आता हे अधिकार कुठले तर ते राज्यघटनेने दिलेले आहे. हे जे डिस्क्रिशन आहे हे पर्सनल डिस्क्रिशन नाही आहे, हे कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन आहे. आणि ते डिस्क्रिशन असं आहे की शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा कारभार राज्यपालांकडे असेल तर त्याकरता मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याची गरज नाही किंवा काही खास जबाबदारी राज्यपालांवर सोपवलेली असते. उदाहरणार्थ आसाममध्ये आहे किंवा अनेक राज्यांमध्ये आहे, तिथे मुख्यमंत्र्यांचा सल्ला लागत नाही. किंवा एखादं बिल राष्ट्रपतींकरता रिझर्व्ह ठेवायचं का सही करण्याच्या पूर्वी तर तो 200 कलमाखाली त्यांचा अधिकार आहे. तसंच 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची की नाही हा त्यांचा डिस्क्रेशनचा भाग आहे. हे सोडलं तर बाकी सर्व बाबतींमध्ये राज्यपालांना चीफ मिनिस्टरचं ऐकावं लागतं आणि इथे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आता उदाहरणार्थ विधान परिषदेवर ज्या 12 सदस्यांची नेमणूक करायची आहे तो सल्ला कॅबिनेटनी राज्यपालांना दिलेला आहे. त्याला बरेच दिवस उलटून गेलेत पण राज्यपालांनी कार्यवाही केलेली नाही. आता हे वर्तन घटनेशी विसंगत आहे. ज्यावेळी किती वेळात एखादा कारभार करायचा लिहिलेलं नसतं त्यावेळी डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेस नावाचा असतो. म्हणजे विशिष्ट कालावधीत ते करायला लागतं, 1-2 आठवड्यात करायला पाहिजे, पण ते त्यांनी तसं केलेलं नाही. आता असं का होतं? कारण सांगतो. राज्यपालांची नेमणूक कोण करतं तर प्रेसिडेंट करतात. किती काळ ते सत्तेवर राहतात तर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. आता मगाशीच मी आपल्याला सांगितलं की प्रेसिडेंट ॲक्ट्स ऑन द ॲडवाईस ऑफ द प्राईम मिनिस्टर. याचा अर्थ असा झाला की पंतप्रधान राज्यपालांची नेमणूक पण करतात आणि त्यांना काढून पण टाकू शकतात. आणि त्यामुळे इंदिरा गांधींच्या काळापासून ते आत्तापर्यंत राज्यपाल हे पंतप्रधानांचे पाय धरून असतात. आणि हे सोली सोराबजी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये द सेज ऑर सॅबोटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन
किंवा डी बासू जे घटनातज्ञ आहेत, ज्यांना पद्मविभूषण मिळालं आहे त्यांच्या पुस्तकाबद्दल, त्यांनी पण हेच लिहिलेलं आहे की ते नोकरासारखे वागतात, सबसर्व्हियंट वागतात, तसं वागू नये. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे, त्यात त्यांनी स्वच्छ शब्दात म्हटलं आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की गव्हर्नर इज नॉट अन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, ही इज द कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ दॅट स्टेट. आणि म्हणून त्यांनी अंपायरसारखी भूमिका, निपक्षपातीपणाने भूमिका निभावायला पाहिजे. आणि त्यांनी जी शपथ घेतली आहे 159 कलमाखाली की मी घटनेशी प्रामाणिक राहीन, ती त्यांनी पाळली पाहिजे. राज्यपाल हा घटनेशी प्रामाणिक असला पाहिजे, तो पक्षाशी कुठल्या प्रामाणिक असता कामा नये, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि आपले राज्यपाल जे आहेत त्यांची म्हणजे आता 8 वाजता शपथविधी झाला. आता त्यावेळी वास्तविक त्यांनी अजित पवारांना पाठिंबा आहे की नाही हे पडताळून पाहिलं होतं, पण ते पाहिलं नाही त्यांनी, म्हणजे ते घटनेप्रमाणे वागले नाहीत. थोडक्यात अनेक वेळा अशी अनेक उदाहरणं आम्ही विद्यार्थ्यांना देतो कायद्याच्या की जिथे सध्याचे राज्यपालांची वागणूक ही घटनेशी विसंगत होते. हा पहिला मुद्दा. आता तुम्ही मला असं विचारलं की राष्ट्रपती राजवट लागू करता येईल का, बरोबर आहे? हो हो. सध्याची ती परिस्थिती आहे का राज्यात जे वातावरण विरोधकांकडनं तयार केलं गेलेलं आहे, किंबहुना त्या वातावरणाला जर पाहिलं त्या वातावरणाकडे, तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? तशी शक्यता राज्यात आहे का? ओके. आता आपल्या राज्यघटनेमध्ये 18व्या भागामध्ये 3 तऱ्हेची आणीबाणी दिलेली आहे. 352 कलमाखाली राष्ट्रीय आणीबाणी आहे, जी 3दा आत्तापर्यंत झाली. 360 कलमाखाली आर्थिक आणीबाणी आहे, जी आत्तापर्यंत निर्माण झालेली नाही, म्हणजे निर्माण झाली असली तरी ती जाहीर केलेली नाही. आणि तिसरी आणीबाणी हे तुम्ही जे राष्ट्रपती राजवट म्हणताय ती, घटनेमध्ये राष्ट्रपती राजवट असा शब्द वापरलेला नाही आहे. घटनेमध्ये फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट असा शब्द वापरलेला आहे. तर 356 कलमाखाली जर का राज्यपालांनी तशी शिफारस केली राष्ट्रपतींकडे की या राज्याचा कारभार घटनेप्रमाणे चाललेला नाही आणि ते राष्ट्रपतींना पटलं, अर्थात राष्ट्रपतींकडे शिफारस यायलाच पाहिजे असं नाही, राष्ट्रपती आपणहून पण राष्ट्रपती राजवट लादू शकतात. आणि तशी जर का लादली गेली तर कार्यकारी सत्ता जी आहे म्हणजे गव्हर्नरची, ती सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. कायद्याची जी सत्ता आहे विधिमंडळाची, ती संसदेकडे जाते. हायकोर्टावर परिणाम होत नाही आणि लोकांच्या मूलभूत अधिकारावरही परिणाम होत नाही. पण राजकीयदृष्ट्या काय होतं की कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ दोन्ही केंद्र सरकारकडे जातं. म्हणजे आत्ता BJPच्या हातातून जी सत्ता गेलेली आहे महाराष्ट्रातली, ते जर का राष्ट्रपती आणि संसदेच्याकडे जर का ही सत्ता गेली तर पुन्हा ती सत्ता BJPकडे गेली असं होईल. तिसरी अडचण याच्यात अशी आहे की याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात असं समजा राष्ट्रपती राजवट लादली गेली तर तिसरी अडचण अशी आहे की सुप्रीम कोर्टाकडनं त्याच्यावर स्टे घेता येईल. कारण सुप्रीम कोर्टाने बोमई केसमध्ये 94 साली अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलं आहे, 9 जजेसनी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे की ज्या राज्यात विधिमंडळामध्ये बहुमत आहे अशा पक्षात असं सरकार हे बरखास्त करता येणार नाही, त्याला तितकंच गंभीर कारण असायला पाहिजे. आता उदाहरणार्थ ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळी ती घटनाविरुद्ध कृत्य होतं, सेक्युलरिझमच्या विरुद्ध कृत्य होतं, म्हणून बहुमत असूनसुद्धा तिथे राष्ट्रपती राजवट लागू झाली. महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही गंभीर परिस्थिती घटनाविरुद्ध झालेली नाही. आणि बोमई खटल्यामध्ये आणखी 9 जजेसचं जजमेंट येते. त्यांनी असं पण म्हटलं आहे की एखादा मंत्री भ्रष्ट आहे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप येत आहेत, तर त्या मंत्र्याला काढता येईल तुम्हाला, त्याच्यासाठी संपूर्ण राष्ट्रपती राजवट लावायची गरज नाही. तेव्हा आत्ता जे मला दिसतं आहे, मी राजकारणात अजिबात जाणार नाही, राज्यघटनेप्रमाणे मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात आत्ता राष्ट्रपती राजवट येऊ शकत नाही आणि आली तर त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येईल. पण सर, मग दुसरीकडे जसं तुम्ही म्हणालात की राष्ट्रपतींना जर वाटलं तर ते डायरेक्ट राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात, पण मग राज्यपालांचा रोल यात कुठे असतो आणि राज्यपालांचे अधिकार नेमके काय असतात? त्यांना हे पुराव्यानिशी कसं सिद्ध करता येतं की राष्ट्रपती राजवटीची गरज आहे? नाही, कसं असतं, आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलेलं आहे, म्हणजे इंग्लंडमधलं मॉडेल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळाचा सल्ला हा राणीवर बंधनकारक असतो. तसंच जरी आपण राज्यामध्ये संसदीय पद्धत म्हणत नसलो, केंद्रामध्ये संसदीय पद्धत म्हणतो कारण तिथे संसद आहे,
राज्यातल्या कायदेमंडळाला आपण संसद म्हणत नाही, त्यामुळे संसदीय पद्धत जरी म्हटलं नाही तरी प्रत्यक्षात संसदीय पद्धत आहे आणि त्यामुळे कॅबिनेट आणि चीफ मिनिस्टर यांच्या सांगण्याप्रमाणेच राज्यपालांना वागावं लागतं. राज्यपाल जी शिफारस करतात ती पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे आणि ते कोर्टामध्ये काय त्यांनी शिफारस केली किंवा राष्ट्रपतींनी त्याच्यावर का असा निर्णय घेतला हे कोर्टाला विचारता येत नाही. फक्त त्याच्यामध्ये जर का बॅड फेथ असेल म्हणजे मॅलेफायडे असेल तर कोर्ट ते डिक्लेअर करू शकतं की हे चुकीचं आहे. आता उदाहरणार्थ अगदी नुकतीच झालेली केस पाहिजे असेल तर उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने ती अमान्य केली आणि तिथे पुन्हा पहिलं सरकार स्थापन झालं. सुप्रीम कोर्ट पुन्हा पहिलं सरकार स्थापन करू शकतं आणि पहिलं कायदेमंडळ तेही रिवाईव्ह करू शकतं. सर, मला थोडंसं राजकारणापलीकडे जाऊन विचारायचं होतं की राजकारण थोडंसं आपण बाजूला ठेवूयात. मेडिकल इमर्जन्सी या ग्राउंडवरती विरोधक आक्रमकपणे राष्ट्रपती राजवटीची मागणी करू शकतात मेडिकल इमर्जन्सीच्या कारणावरती? माझ्या कल्पनेनी नाही, कारण आपण संघराज्य आहोत, त्यामुळे केंद्र सरकारकडे काही अधिकार आहेत आणि राज्यांकडे काही अधिकार आहेत. त्यातले कोरोना कसा कंडक्ट करायचा याबद्दल केंद्र सरकार सूचना देऊ शकेल आणि त्याची कार्यवाही ही राज्यांनीच करायची असते. मला असं वाटतं की त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुठे कमी पडतं आहे असं व्यक्तिगत मला अजिबात वाटत नाही. पण केंद्र सरकारने दिलेल्या काही सूचना ज्या असतात, आता 256-55 कलमाखाली काही देता येतात, त्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्शन्स असतात, त्या जर का राज्यांनी पाळल्या नाहीत तर मात्र 365 कलमाखाली असं म्हटलेलं आहे की त्या राज्याचा कारभार हा घटनेप्रमाणे चाललेला नाही आणि मग तिथे राष्ट्रपती राजवट लागू करता येते. किंवा आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो, 355 कलमाखाली असं म्हटलं आहे की इट इज द ड्युटी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट, टू सी दॅट द गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट इज कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि या कलमाला विशेष महत्त्व काय आहे की बाबरी मस्जिद ज्यावेळी पाडणार होते त्याच्या आधी माधवराव गोडबोले जे होम सेक्रेटरी होते त्यांनी नरसिंहराव यांना ह्याच सूचना दिल्या होत्या की तुमची ड्युटी आहे की तुम्ही आता राष्ट्रपती राजवट लावा, कारण तिथे राज्यकारभार घटनेप्रमाणे चाललेला नाही. पण नरसिंहरावनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याखाली जर का काही सूचना दिल्या गेल्या राज्याला तर त्याही राज्याला पाळाव्या लागतात. म्हणजे केंद्र सरकार हे जास्त पॉवरफुल आहे, ते सूचना देऊ शकतं, त्या सूचनांची कार्यवाही जर का राज्यांनी केली तर राष्ट्रपती राजवट लावता येत नाही, पण त्या सूचनांची कार्यवाही केली नाही तर राष्ट्रपती राजवट लावता येते. अगदी अगदी सर, खरं तर अनेक प्रश्न आहेत आणि राज्यघटनेत नेमक्या काय तरतुदी आहेत, गव्हर्नर्सच्या काय पॉवर असतात ते सुद्धा जाणून घ्यायचंच आहे. तुर्तास एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबणार आहोत आणि ब्रेकनंतर लगेचच हे विश्लेषण असंच सुरू राहणार आहे. पाहत राहा रोकठोक. ब्रेकनंतर रोकठोकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं शक्य आहे का, आणि त्याचं विश्लेषण करतायत राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट. सर, तुम्ही ब्रेकवरती जाण्याआधी उदाहरणं दिली होती, नरसिंहरावांचं देखील उदाहरण तुम्ही दिलं होतं. त्यालाच धरून मला एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार ही वेगवेगळी असतानाच असे संघर्ष निर्माण होतात का, हे आपण ठामपणे म्हणू शकतो का, आणि त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी ही जोर धरलेली पाहायला मिळते? नाही, मला आपला प्रश्न नीट ऐकू आला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ही दोन्ही वेगवेगळी असताना, म्हणजे केंद्रात एक वेगळं सरकार आहे, राज्यात एक वेगळं सरकार आहे, अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरते, किंवा असं आपण ठामपणे म्हणू शकतो तेव्हाच असे प्रसंग उद्भवतात, किंवा याआधी राज्यात अशी काही घटना समोर आल्या होत्या किंवा देशपातळीवर अशा काही घटना समोर आल्याचं पाहायला मिळालं? फार उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. ॲक्च्युली ज्यावेळी आपले माननीय नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये गेले प्रथम, त्यावेळी त्यांनी संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं आणि हे कायद्याचं मंदिर आहे असं म्हटलं, आणि आज जाऊन कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये भाषण केलं. त्यावेळी ते असं म्हणाले की आता यापुढे भारताचा धर्मग्रंथ बायबल नाही, गीता नाही, कुराण नाही, तर भारताचा धर्मग्रंथ भारताची राज्यघटना असेल असं म्हणून त्यांनी राज्यघटनेला जाऊनही नमस्कार केला. तेव्हा मला असं वाटतं की आपल्या पंतप्रधानांना मान्य आहे
की राज्यघटना हा आत्ताचा भारताचा धर्मग्रंथ आहे. आता 356 कलमाकडे आपण येऊ. 356 राष्ट्रपती राजवटीचं कलम ज्यावेळी चर्चेला आलं होतं, 30 लोकांनी त्याच्यावर चर्चा केली. 4 दिवस वादळी चर्चा याच्यावर चालली होती आणि आंबेडकर त्यावेळी असं म्हणाले की 356 कलम म्हणजे राष्ट्रपती राजवट जी आहे, दॅट विल रिमेन अ डेड लेटर इन द कॉन्स्टिट्यूशन. ते वापरलं जाणार नाही आणि केंद्र सरकार चुकीची राष्ट्रपती राजवट राज्यावर लावणार नाही, असं ते म्हणाले होते. प्रत्यक्षामध्ये तुम्ही मला विचारलं एक राज्यघटनेचा शिक्षक म्हणून, तर सर्वात जास्त दुरुपयोग जर का कुठल्या एका कलमाचा राज्यघटनेत झाला असेल तर तो 356 कलमाचा झाला आहे. आत्तापर्यंत 125 वेळा राष्ट्रपती राजवट विविध राज्यांवर लादली गेलेली आहे. आणि तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की केंद्रात एक सरकार आणि राज्यात दुसरं सरकार जर का असेल तर तिथे प्रॉब्लेम निर्माण होतात. अगदी सुरुवात जी याची झाली ती ज्यावेळी जनता सरकार निवडून आलं 77 सालानंतर, त्यावेळी चरणसिंग नावाचे होम मिनिस्टर होते. त्यांनी मेजॉरिटी असलेली जी राज्य होती, काँग्रेसची मेजॉरिटी राज्य असलेली राज्य होती, तिथे राष्ट्रपती राजवट लावली 9 राज्यांमध्ये. गमतीची गोष्ट अशी की 1980 साली इंदिरा गांधी निवडून आल्या आणि त्याच 9 राज्यांमध्ये मग जनता सरकारचं बहुमत होतं, पण इंदिरा गांधी केंद्रात गेल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की लोकसभेला तुम्हाला मतदान केलेलं नाही, त्यामुळे तुमच्या इथे राष्ट्रपती राजवट मी लागू करते. तेव्हा या चुकीच्या प्रथा पडत गेल्यात भारतामध्ये आणि राज्यपालांचा दुरुपयोग केला जातो अनेक राज्यांमध्ये. म्हणजे याची मी एक अशी उदाहरणं देत जात नाही, परंतु मुख्यमंत्री म्हणून कोणाला बोलवायचं, तर एकदा सगळ्यात जास्त ज्याचे सदस्य आहेत त्यांना बोलवलं जातं, तर एकदा जो ग्रुप स्टेबल सरकार देऊ शकेल अशाला बोलवलं जातं. म्हणजे गोव्यात एक लावलं जातं तत्त्व आणि कर्नाटकमध्ये दुसरं तत्त्व लावलं जातं. त्यामुळे केंद्रात जर का वेगळी सत्ता असेल आणि राज्यात वेगळी सत्ता असेल तर राज्यातली सत्ता अस्थिर करण्याकरता राज्यपालांचा उपयोग केला जातो आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. हा इतिहास आहे भारतातला. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याकडे चांगल्या प्रथा पडणं आवश्यक आहे आणि भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने आपल्याकडे चांगल्या प्रथा पडतील येत्या काळामध्ये आणि राज्यघटनेच्या तरतुदींप्रमाणेच राज्याचा पुढे राज्य चालवलं जाईल अशी आशा बाळगूयात. सर, खरं तर विश्लेषण खूप छान पद्धतीनं करताय आणि सोप्या शब्दात ते मांडलं जातंय, त्यामुळे आणखी विश्लेषण ऐकायची खरं तर उत्सुकता आहे. मात्र आपल्याकडे कार्यक्रमाची वेळ संपत आल्यानं आज आपल्याला इथेच थांबायला लागणार आहे. तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का, विरोधक किती आक्रमक पद्धतीनं ही मागणी करतात, येत्या काळामध्ये हे चित्र काय रूप घेतं, काय कुठल्या वळणाकडे हा सगळा प्रवास जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेलच. मात्र राज्यघटनेच्या तरतुदीत तरी हे आत्ता शक्य नाही असं नुकतंच प्राध्यापक उल्हास बापट यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आजच्या रोखठोक चर्चेमध्ये रोखठोकमध्ये इथेच थांबतोय. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झी 24 तासवरती हाच विषय घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. सह्याद्रीची उंची म्हणजे